आणि आता थेट जाऊयात, सध्या आमदार संजय शिरसाट बोलतायत. सारखे ते उगवलेत, कधी त्यांचा अंत होईल माहित नाही. परंतु आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत याची त्यांना साधी कल्पना सुद्धा नाही. पण सरकार काही वाऱ्यावर सोडलेलं नाही. सरकार आपल्या पद्धतीने काम करतंय. जो काही 2-3 दिवसाचा विलंब लागणार आहे, त्या 2-3 दिवसाच्या विलंबामध्ये आता सोमवारी मला वाटतं आपल्या माहितीनुसारच आपल्याकडून चॅनलवर चाललंय की भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणी पाठवणार आहेत, निरीक्षक पाठवणार आहेत आणि गटनेत्याची निवड होणार आहे. शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात, का ते दरेगावला गेलेत, त्यांची तब्येत ठीक नाही का, की त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा काही, असं समजण्याचं काहीच कारण नाही. शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणानं, त्या कॉन्फिडन्सनी ती सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाहीये. पोटात एक आणि ओठात एक आणणारी ही औलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू. लाचारीमध्ये गेली 2.5 वर्षाची पूर्वीची ज्यांनी घालवलेली त्यांना आता मुजरा करण्याशिवाय उपाय नाही. म्हणून कधी ते कुणाची तारीफ करतात, कुणावर टीका करतात. त्या टीकेला करण्याला सुद्धा काही अर्थ नाही. यांनी आता टीकेशिवाय यांच्याकडे दुसरा उद्योग राहिलेला नाही. म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून, मुख्य नेता म्हणून माझी त्याला संमती असेल. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खोडा किंवा महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावरती चांगले उपचार करावेत, अशा पद्धतीची टीका केली. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे. जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160, 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही. 160 तर वेगळीच बाब आहे. म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे. म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही. त्यांना त्यांची चूक कळालेली. परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात. सर, पण संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात, एक तर ईडी सीबीआयचं भय असलेले मोठा निर्णय घेऊ शकत नाही असा खोचक सर त्यांनी टीका केली आहे संजय राऊतांनी. दुसरीकडे म्हटलं की भाजपची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री पद दिलं आणि नाराज मुख्यमंत्री अमावस्येला गेले. भाजपने ते पद का दिलं, कशामुळे दिलं त्याची कल्पना त्यांनाही आहे. भाजपच्या दारामध्ये जाऊन तिथून किती वेळा वापस आली याची कल्पना सुद्धा संजय राऊतला आहे. आम्ही जे मिळवलंय ते आम्ही स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे. एवढी ताकद ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याने केलेला उठाव महाराष्ट्राने देशाने पाहिलेला आहे. आणि आजही जे सांगत होते विधानसभेच्या वेळेला यांच्या किती जागा येतील, गद्दारांना आता आम्ही गाडून टाकू, गद्दारांनी 50 खोके ओके, ते ज्यांनी स्लोगन काढला तोही पडला. जालन्याचा आमदार त्यांनी स्लोगन काढलं तोही पडला. आणि जे काही यांची जे चाललं होतं की गद्दारांना आता त्यांची जागा जनता दाखवेल, जनतेने ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली आहे, या लाचारांना त्यांची जागा दाखवलेली आहे. हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. म्हणून आम्ही 40 लोकांनी उठाव केला आणि आम्ही 57 आलोय. म्हणजे जनतेने आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि यांच्या मागं लाता मारलेल्या आहेत हे विसरत आहेत. परंतु गिरा तो भी टांग ऊपर ही यांची नेहमीची भूमिका आहे. नाही, पण ते म्हणतात की शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी म्हणून 2.5 वर्ष त्यांना काय माहिती. हे दिल्ली शर्वाशी किती वेळा फोन करायचे, शिंदेना घेऊ नका, आम्ही येतो, आम्ही येतो. कोणत्या कोणत्या माध्यमातून फोन केलेले आहेत, कुणाला हाताशी धरलेले, यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत.
म्हणून हे लाचार नंतर इतके पळत होते, परंतु यांना जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या टायमाला यांची पोपटासारखी पोपटपंची सुरू झालेली. म्हणून आता ना ते भाजपकडे जाऊ शकत, ना जे काँग्रेस आहे त्यांचं किती प्रेम आहे आता तुम्ही गेल्या 2 दिवसात पाहताय. म्हणून घरकाना घाटका ही यांची स्थिती झालेली आहे. शरद पवार साहेब यामध्ये जी भूमिका घेत आहेत त्यानुसार असं वाटतंय की आता उबाटाचं कार्यकाल किंवा त्यांचं सर्व लाईफ आता या ठिकाणी संपलेलं आहे. त्यामध्ये मोदी शहांचे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीयेत असं पण म्हणतात. ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी होते, केवळ मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाहीये यासाठी विरोधकांच्या हाती आयतं पोलीस सापडले म्हणा. त्यांचे किती लाडके भाऊ आहेत की नाही त्याला तुम्हाला करायचं काय? अहो ते एकनाथ शिंदे आहेत, ते तुमच्यासारखे लाचार थोडी आहेत. सिल्वर ओकर मुजरा घालणारे थोडी आहेत ते लोक. राहुल गांधीला भेटायला काश्मीरपर्यंत जाणारे थोडी आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये रस्त्यामध्ये जाऊन यवतमाळकडे भेटणारे गळ्यात गळा घालणारे ते थोडी येते. ते एकनाथ शिंदे आहेत. आणि सत्ता सोडताना सुद्धा अशी इझिली सोडता येते. तुमच्यासारखे चिटकून नाही बसलेले. 5 वर्षाची सत्ता चालले फरफटत. 5 वर्ष आता मी मुख्यमंत्री राहणार, 5 वर्ष आता आपण असं राज्य करणार. जेव्हा हे सत्ता जाते ना त्या टायमाची बेचैनी आता उबाटाच्या गटाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते. एकही नेता बोलत नाही. एकही नेता बोलतोय कोण? हे भाडेकरू. म्हणून यांच्या स्टेटमेंटला आम्ही जास्त महत्व देत नाही. दुसरं एक त्यांनी असं म्हटलंय की भाजपनं त्यांचा मूळ गुणधर्म जो आहे हा दाखवून दिलेला आहे. ते नागासारखे आहेत. एकनाथ शिंदेच्या बाबतीतही ते तसेच वागतायत. कशाला तुम्ही त्यांना विनवण्या करायला जाताय? कशाला आजही म्हणता की आम्हाला तुमच्याबरोबर घ्या म्हणताय? यांनी देवाला मानतात की नाही देव जाणे, कारण त्यांची बाई तर काही देवाला मानत नाही, हे बी मानत नसावेत. कशाला विनवण्या करता? भाजप नकोय ना? कशाला त्यांच्या दारात जाताय? कशाला फोन करतायत? अरे लाचारांनो, इतकी लाचारी पत्करू नका. सत्तेसाठी कशासाठी एवढी करताय तुम्ही? परंतु एकीकडे बोलायचं दुसरं आणि खालून चालायचं दुसरं, ही जी दुपट्टी भूमिका आहे ना हीच उबाटायला सगळ्यात महाग पडलेली आहे. अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांना युतीच्या समन्वय समितीचं प्रमुख व्हायचंय, त्यांना प्रमुख पद पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांची उंची एवढी वाढलेली आहे, त्यांच्या शब्दाला जो काही मान आहे हा महाराष्ट्र जाणतोय. आणि महायुतीतले सर्व नेते सुद्धा त्यांचा त्या आदर सुद्धा ते करतायत. आज पाहिलं तर मोदी साहेब असेल किंवा अमित शहा साहेब असतील, त्यांच्याशी त्यांचं संभाषण नेहमी चालू सत्तेवर असतानाही होतं, आजही आहे. म्हणून त्यांना हे पदविद त्यांच्यासाठी फार नॉर्मल गोष्ट आहे. भविष्यामध्ये ते काय भूमिका घेतील किंवा काय होतील हे आज सांगणं जरी कठीण असलं, परंतु शिंदे साहेब या महाराष्ट्रामधले एक पॉवरफुल नेते आहेत. हे सर्वच पक्षाच्या नेत्याला आता मान्य करावं लागेल. साहेब, पण एक प्रश्न महत्वाचा आहे की मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे का मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदे यांनी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर मुख्यमंत्रीपद घेतलं नाही तर ते उपमुख्यमंत्री होणार का? कारण अशी पण चर्चा आहे की नाशिक किंवा मराठवाडा या ठिकाणी हे उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे देऊ शकतात. तुमच्याही नावाची चर्चा होते. एक लक्षात घ्या, स्पीड ब्रेकर काढला म्हणजे काय? तर सर्वस्वी निर्णय तुम्ही घ्या. एखाद्या गोष्टीला आपण आडून बसलो, नाही मला मुख्यमंत्रीपद पाहिजे, असा जो आग्रह किंवा हट्ट आहे ना तो एकनाथ शिंदे साहेबांनी धरलेला नाही, हे तुम्ही स्पष्टपणे पाहताय. म्हणून आता जेव्हा निर्णय वरिष्ठांच्या कडे सोपवलाय, त्यांनी जोही निर्णय घेतील, मग कुणाला मुख्यमंत्री करायचंय कुणाला नाही करायचंय हा निर्णय त्यांच्यावर सोपवलाय. आमचा आग्रह कोणत्याच गोष्टीसाठी नाही. म्हणून आमची भूमिका स्पष्ट झालेली. राहिला उपमुख्यमंत्रीपद घेतील का, जोपर्यंत मुख्यमंत्र्याचं नाव घोषित होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची चर्चा सुद्धा आमच्याकडे झालेली नाही. कुणाला देतील, काय देतील, मग मराठवाड्याला देतील का नाशिकला देतील का आणखीन कुठे देतील, हे चर्चा तेव्हाच होईल जेव्हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित होईल. त्याच्यानंतरच्या ह्या चर्चा आहे. मराठवाड्यातले नेते अंबादास विरोधी पक्ष नेते आहेत. संजय शिरसाट नेहमी सगळ्यांच्या वतीने प्रतिक्रिया देतात. राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत ते अशी उपासक मग तुमच्याविषयी. बरोबर आहे. आता स्टेट लेवलचा आहे तर राष्ट्रीय पातळीवर जाऊ. तुमच्यासारखा नेता नाहीये. जिल्ह्यामध्ये एकही सीट नाही आणली. 0 आहे. 0 काय
नेतृत्व करतात विरोधी पक्षनेता म्हणून. जिल्ह्यात काय बोंब आहे? 0. अहो, एवढं मोठं तुम्हाला पद दिलंय, त्या पदाचा वापर करून 1 सीट तर आणायला पाहिजे होती. ज्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मेहरबानीमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेता पद मिळालंय आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांमुळे तुम्ही MLC झालेला आहात, त्याची तुम्हाला जाणीव नाही. म्हणून जे स्वतःचा जिल्हा सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार आहेत? काही काळापुरते आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.